Good morning, students and dear friends. In previous lecture, we discuss here example. Okay, that is example number second on accounts of professionals. Got it? So we discuss the steps to solve the example. Okay, so here in example, we follow the steps. That is, we identify the receipts, we identify the liabilities, then we identify the expenses relating to profession and assets of the profession. Now it's time to solve this example. So it is second part. In second part, we solve this example. So for solving the example, which books, which accounts we are required to prepare. Okay, so we all know that we are required to prepare a receipt and expenditure account of professional person. ओके अँड देअर क्लोजिंग बॅलन्स शीट काय तयार करावी लागते मला रिसिप्ट आणि एक्सपेंडिचर अकाउंट आणि त्याच्यासोबत क्लोजिंग बॅलन्स शीट सो वी ऑलरेडी रीड दी एक्झाम्पल ओके दॅट इज डॉक्टर गुप्ता इज ए प्रोफेशनल पर्सन अँड he commenced a profession from the April 2021. Okay, and their cash book is given to us and some additional information is provided to us, and we already identify the effect of adjustment and the effect of information given into the cash book. दिलेले आहे ना बरोबर. We also make a star in front of the information which is provided into a cash book and the information which is provided outside the cash book. Okay, now here we just need to transfer such information in our solution. आपल्याला काय करायचं आता की जे आपण आयडेंटिफाय केलेले खर्च आहेत, जे आयडेंटिफाय केलेले रिसिप्ट्स आहेत, इन्कम आहेत, ते फक्त सोल्युशन मध्ये ट्रान्सफर करायचे. आता हे कॅश बुक ट्रान्सफर केल्यानंतर आपण कशाचे इफेक्ट्स देणार आहे. आफ्टर ट्रान्सफरिंग ऑल कॅश बुक in a receipt and expenditure and balance sheet, we give the effect of adjustment or additional information. Okay, now here read receipt side. Okay, that is first what is given to us, that is to cash introduced. We all know that cash introduced means when the profession is started by Mr. Gupta, they invest cash into the profession. So that investment are called capital. त्याला आम्ही काय म्हणत असतो कॅपिटल. मग हे कॅपिटल कुठे गेलं पाहिजे. सो वी नीड टू रेकॉर्ड सच कॅपिटल ऑन द लायबिलिटी साइड ऑफ क्लोजिंग बॅलन्स शीट. कुठे रेकॉर्ड करेन मी लायबिलिटी साइडला काय म्हणेन इथं मी कॅपिटल अमाउंटिंग टू रुपीज 30,000. वेअर वी पुट दी फिगर. रक्कम मी कुठं लिहिली पाहिजे तर कॅपिटलची रक्कम ही ऑलवेज माझी कुठं आली पाहिजे इनर कॉलमला. का इनर कॉलमला तर आपल्याला रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज केल्यानंतर जो बॅलन्स मिळेल तो मला कुठे ऍडजस्ट करावा लागणार आहे. नीड टू ऍडजस्ट इन ए कॅपिटल. गॉट इट. सो वी ऑलवेज पुट दी फिगर ऑफ कॅपिटल इन इनर कॉलम. कुठे रेकॉर्ड करेन मी इनर कॉलमला रेकॉर्ड करेन. दॅट इज अमाउंटिंग टू रुपीज 30,000. किती आहे 30,000 आहे. नेक्स्ट रीड टू रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सिंग. डिस्पेन्सिंगचा अर्थ मी तुम्हाला सांगितला की औषध गोळ्यांपासून मिळालेला इन्कम आहे. मग मला सांगा डॉक्टर आहे म्हणजे त्यांनी काय केलं असेल मेडिसिन विकली असतील किंवा दिली असतील पेशंट्सना आणि त्यातून मिळालेला इन्कम. हा कशाचा इन्कम आहे तर आपल्याला माहिती आहे आपण म्हटलं की हा कशाचा इन्कम आहे प्रोफेशनचा आहे. कुठे जाणार तो दॅट income we are record on receipt side of expenditure receipt and expenditure account. Now here record the fees from dispensing. Okay, adjustment is not given on dispensing. दिले का नसेल दिली तर याची रक्कम मी कुठे घेणार आहे पुट फिगर इन आउटर कॉलम अमाउंटिंग टू रुपीज 29,000. नेक्स्ट रीड टू विजिटिंग फी. इट इज ऑल्सो ए इन्कम ऑफ प्रोफेशन. सो राईट डाऊन हियर. त्याच्या पुढे लिहायचं राहिलं बाय काय म्हणणार आहे मी बाय विजिटिंग फीज. बाय काय म्हणेन मी विजिटिंग फीज अमाउंटिंग टू रुपीज 40,000. वी मेक ए स्टार इन फ्रंट ऑफ विजिटिंग फी. सो इट डिनोट्स दॅट दी इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड टू अस ऑन विजिटिंग फी. कशावरती दिलेली आहे ऍडजस्टमेंट विजिटिंग फी. मग ही विजिटिंग फी मी कुठे रेकॉर्ड करेन इनर कॉलमला अमाउंटिंग टू रुपीज 40,000. नेक्स्ट मिसलेनियस रिसिप्ट. व्हॉट इज इट. इट इज ऑल्सो ए इन्कम ऑफ प्रोफेशन म्हणजे सन्ड्री इन्कम त्याला म्हटलं जातं. किरकोळ उत्पन्न त्याला म्हटलं जातं. मग हे किरकोळ उत्पन्न देखील मी कशाचं ट्रीट करणार आहे. वी ऑल्सो ट्रीट ए रिसिप्ट ऑफ प्रोफेशन. कशाची ट्रीट होईल प्रोफेशनची रिसिप्ट ट्रीट होईल. ओके सो लिव्ह वन लाईन बिलो दी विजिटिंग फी टू मेक दी इफेक्ट ऑफ adjustment and then write down here the miscellaneous receipt here by one line below the visiting fee and write down here by miscellaneous receipts amounting to rupees 1,000. Where we put the figure of miscellaneous receipt in outer column. Very good. In outer column rupees 1,000. Next. Okay, all receipts and liabilities we transferred. Now read expenditure side. What is given to us equipment. What is it. Equipment is a asset of that professional person. Where we record equipment on the closing balance sheet asset side. कुठे जाणार आहे asset side इथं equipment
Okay, so adjustment is not given on equipments. Where we put the figure of equipments? In which column? Outer column, amounting to rupees 20,000. Next, furniture. Furniture is also asset of profession. Where we record? On asset side, furniture, amounting to rupees 5,000. Put figure directly to the outer column because adjustment is not given. Okay, मग assets वरती कोणत्या adjustment येतात? कोणत्या येतात? Asset वरती येणारे adjustment असतात डेप्रिसिएशन. आहे का इथं? दिलेली नाही, म्हणून आम्ही जे काही assets आहेत त्या outer column ला घेतल्या. नेक्स्ट, सॅलरी सॉरी ड्रग्स. ड्रगचा अर्थ मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केला. हिअर ड्रग्स मीन्स मेडिसिन्स. Okay, so that medicine or stock of medicine, okay, not given to us, that is directly the medicine is purchased during the year is given to us. So we treat that purchase of drug is a expenses. Where we record? On the expenditure side. So here we record two drugs. Okay, two drugs on expenditure side. We make a star in front of drugs. It means that the adjustment is provided on drugs or medicine. Okay, so we put the figure of that drugs on which column? कोणत्या कॉलमला घेणार मी? इनर कॉलमला, अमाउंटिंग टू रुपीज 10,000. नेक्स्ट, सॅलरी टू असिस्टंट, ऑल्सो ए एक्सपेन्सेस ऑफ प्रोफेशन. लिव्ह वन लाईन बिलो दी ड्रग्स. काय एक ओळ जागा सोडा? नीड टू गिव्ह दी इफेक्ट ऑफ ऍडजस्टमेंट. मग इथं एक ओळ जागा सोडून पुढचा खर्च मी लिहितो. काय आहे हा? सॅलरी टू असिस्टंट. ओके, सॅलरी टू असिस्टंट. ओके, सो वेअर वी पुट दी फिगर ऑफ सॅलरी टू असिस्टंट? वी नो दॅट. ओके, बिकॉज ऍडजस्टमेंट इज गिवन, देन पुट फिगर ऑफ सच इन्फॉर्मेशन इन इनर कॉलम. कुठे रेकॉर्ड करणार आहे मी? इनर कॉलमला किती आहे सॅलरी? अमाउंटिंग टू रुपीज 6,000. ओके, इन इनर कॉलम. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, दॅट इज रेंट. ओके, सो स्पेसिफिक इन्फॉर्मेशन इज नॉट प्रोव्हाइडेड ऑन रेंट. रेंट कशाचं दिले हे मला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन एक्झाम्पल मध्ये दिलेली नाही. दिले का? जेव्हा एक्झाम्पल मध्ये स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिली जात नाही तेव्हा मी तो खर्च कशाचा ट्रीट करणार आहे? नीड टू ट्रीट सच टाइप ऑफ एक्सपेन्सेस रिलेटिंग टू दी प्रोफेशन. कशाचे ट्रीट करेन मी? प्रोफेशनचे. मग चला इथं लिव्ह वन लाईन बिलो दी सॅलरी टू असिस्टंट अँड राईट डाऊन दी नेक्स्ट एक्सपेन्सेस दॅट इज टू रेंट. ओके, सो ऍडजस्टमेंट इज नॉट प्रोव्हाइडेड ऑन रेंट. वी डायरेक्टली पुट दी फिगर ऑफ रेंट इन विच कॉलम? आउटर कॉलम, अमाउंटिंग टू रुपीज 5,000. किती रुपये? 5,000. काय अडचण आहे? गॉट इट? समजतंय सर्वांना? ओके, नेक्स्ट एक्सपेन्सेस दॅट इज कन्व्हियन्स. कन्व्हियन्स मीन्स व्हॉट? कन्व्हियन्स मीन्स ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ओके, कोणते खर्च? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ओके, सो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इज ए एक्सपेन्सेस रिलेटिंग टू दी प्रोफेशन. कशाचे असणार आहेत? प्रोफेशनचे. ठीक आहे, पण त्याला आपण स्टार केलाय का? वी डिनोट कन्व्हियन्स बाय स्टार, मेकिंग ए स्टार केलाय ना. म्हणजे याच्यावरती सुद्धा काय आहे? ऍडजस्टमेंट आहे. मग चला आपण बघूयात जेव्हा ऍडजस्टमेंट मध्ये जाऊ तेव्हा. टू काय रेल इथं? कन्व्हियन्स अमाउंटिंग टू रुपीज 3,000. वेअर वी पुट दी फिगर ऑफ कन्व्हियन्स? इन इनर कॉलम, अमाउंटिंग टू रुपीज 3,000. Got it? Next expenses, that is stationery. Okay, stationery is the expenses of profession. Okay, where we record? On expenditure side, leave one line below the conveyance and write down the next expenses, that is to stationery, amounting to rupees 600. In which column? Outer column. Next, lighting, also expenses. Where we put the figure? इन आउटर कॉलम. ऍडजस्टमेंट ज्याच्यावर दिली नाही ते सगळे मी अमाऊंट त्याच्या कुठे घेणार आहे? डायरेक्ट आउटर कॉलमला. किती रुपये आहे? 700. नेक्स्ट काय आहे? जर्नल, ऑल्सो एक्सपेन्सेस टू जर्नल. ओके, एक्सपेन्सेस अमाउंटिंग टू रुपीज 900. नेक्स्ट, ड्रॉइंग्स. ओके, सो दॅट ड्रॉइंग इज कॉल्ड ओल्ड ड्रॉइंग्स. कोणता आहे? कॅश बुक मध्ये दिले. याचा अर्थ गुप्ता यांनी प्रोफेशन मधून पैसे वैयक्तिक कामासाठी काढले. काय करावं लागेल? हे ड्रॉइंग कॅपिटल मधून लेस करून टाकूया. तिथून लेस फ्रॉम काय म्हणणार आहे मी इथं? काय आहे हे? ड्रॉइंग्स. डिडक्टेड फ्रॉम कशातून रे? कॅपिटल. ड्रॉइंग्स. फार याला समजण्यासाठी म्हणा ओल्ड, बरोबर ना? कारण न्यू पण दिले ना आपल्याला. न्यू ड्रॉइंग इज ऑल्सो गिवन. एकच इफेक्ट, ओल्डचा एकच इफेक्ट. काय करावं लागेल? कॅपिटल मधून लेस, अमाउंटिंग टू रुपीज 28,000. पुट फिगर ऑफ कॅपिटल इन इनर कॉलम. कुठे रेकॉर्ड करणार? इनरलाच. किती रुपये? अमाउंटिंग टू रुपीज 2,000. झालं? काय अडचण आहे? व्हॉट इट? समजतंय? नेक्स्ट, द लास्ट, दॅट इज बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. सो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे काय? हे माझं काय आहे? इट इज ए क्लोजिंग कॅश इन हँड. काय आहे ही? कॅश इन हँड. कॅश इन हँड ही आपली काय असते? ऍसेट. वेअर वी रेकॉर्ड सच ऍसेट? रेकॉर्ड ऑन ऍसेट साइड.
Okay, here cash in hand amounting to rupees 20,800. Okay, 20,800. 20,800 काय अडचण आहे? We transfer all cash book to where we transfer कुठं आपण ट्रान्सफर केलं सर्व कॅश बुक सोल्युशन मध्ये. नाउ नीड टू गिव्ह द इफेक्ट ऑफ ऍडिशनल इन्फॉर्मेशन. रीड ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट. Visiting fees are outstanding amounting to rupees 4,000. It means that income accrued having 4 effects. किती इफेक्ट्स होतील? 4 इफेक्ट. सांगा पहिला इफेक्ट कशात ऍड होईल? First effect, need to add such outstanding income in respective income. So here visiting fee is outstanding. Need to add visiting fee outstanding in visiting fee. कशात ऍड करावं लागेल? Visiting fee मध्ये म्हणजे outstanding VF visiting fee amounting to rupees 4,000. Now make total, put total in outer column amounting to rupees 44,000. And second effect, next effect on which side? On the asset side of closing balance sheet. Fee due but not received. Fee due but not received. किंवा तुम्ही याला लिहू शकता. काय लिहिता? Outstanding visiting fees. Got it? Amounting to rupees 4,000. Next effect. Okay, first effect, add in visiting fee. Second effect, on the closing balance sheet asset side. Third effect, we need to make 100% provision of such accrued income. काय करावं लागेल? मला 100% याची प्रोव्हिजन करावी लागेल. वी ऑलरेडी डिस्कस वाय वी गिव्ह दी 4 इफेक्ट्स ऑफ accrued income. का देतो? तर हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो वी नीड टू मेक ए प्रोव्हिजन. सो हियर टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग VF visiting fees. किती रुपये? 4,000. Next, we make provision. That provision where we need to transfer such provision on the liability side of closing balance sheet. So here leave 2 line below the capital and write down the next that is काय रे? Leave 2 line below the drawings and write down next provision for outstanding fees. Here fee for outstanding fees. Okay, visiting fees. कोणती fee? Provision for outstanding visiting fees amounting to rupees. In which column? Outer column. In which column? Outer column. Now next that is second adjustment, that is salary to. We need to give the how many effects of salary outstanding? 2 effect. First, add in salary, outstanding salary amounting to rupees 600. Now add 600 in 6,000. Put figure of or make the total of salary and put figure in outer column amounting to rupees 6,600. Okay, one effect we given. Okay, that is we add the outstanding salary in salary to assistant. Need to give second effect where we record such effect on liability side. Here outstanding salary to assistant rupees 600. Next adjustment, stock of drugs on hand was estimated at rupees 2,000. Okay, now here the drugs purchased, it means that medicine were purchased for rupees 10,000. किती रुपयाचे मेडिसिन खरेदी केले तुम्ही? 10,000. या 10,000 पैकी किती रुपये किमतीचे मेडिसिन तुमच्या प्रोफेशन मध्ये शिल्लक आहेत? आर कॉल्ड स्टॉक. कितीचे आहेत? 2. मग मी इथं 10,000 एक्सपेन्सेस रेकॉर्ड करून चालेल का? नीड टू डिडक्ट सच स्टॉक फ्रॉम परचेस ऑफ ड्रग्स. कशातून डिडक्ट करावा लागेल? परचेस ऑफ ड्रग्स मधून हा क्लोजिंग स्टॉक वजा करावा लागेल. म्हणून मी इथून काय केला? हा लेस स्टॉक ऑफ ड्रग्स अमाउंटिंग टू रुपीज 2,000. नाउ पुट दी actual expenses incurred for purchase of drugs in outer column. किती रुपये? 8,000. Okay, we give the one effect in drugs. Now second effect, it is a stock. मग स्टॉक ही माझ्या प्रोफेशनची काय असणार आहे? asset. Where we record such asset side. Now here stock of drugs in which column? Outer column amounting to rupees 2,000. झालं. Next adjustment, 50% conveyance is allowed used. 50% conveyance is used for personal purpose. वैयक्तिक कामासाठी 50% ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस त्यांनी वापरलेत आणि ते त्यांनी कुठे रेकॉर्ड केलेत? प्रोफेशन मध्ये. मग प्रोफेशन मध्ये वैयक्तिक खर्च अलाउड आहे का? होणार नाही. मग मला काय करावं लागेल? नीड टू डिडक्ट सच पर्सनल एक्सपेन्सेस फ्रॉम कन्व्हेयन्स. ओके, कशातून डिडक्ट करावं लागेल? कन्व्हेयन्स मधून. आणि सोबतच मला कशातून डिडक्ट करावं लागेल? कॅपिटल मधून. कशातून लेस करावं लागेल? नीड टू डिडक्ट. बरोबर.
कशातून करावं लागेल? कॅपिटल मधून करावं लागेल का? करावं लागेल. सो हिअर लेस काय म्हणेन मी इथं? 50% ड्रॉइंग्स म्हणतो. काय म्हणतो इथं मी? ड्रॉइंग्स. म्हणजे इथं तुम्ही खर्चात ऍड करू नका. कशातून लेस करा? जर तुम्ही कन्व्हियन्स एक्सपेन्सेस वैयक्तिक कामासाठी वापरले असतील, कॅश प्रोफेशनची वैयक्तिक कामासाठी वापरली असेल, तर ती तुम्ही कशातून डिडक्ट करा? कॅपिटल मधून. म्हणून खर्चामधून लेस केली आणि ऍक्च्युअल इफेक्ट त्याचा कशात दिला? कॅपिटल मध्ये. चला इथून लेस किती रुपये? अमाउंटिंग टू रुपीज 1500. Okay. Now put the figure in outer column amounting to rupees. That is actual expenses incurred for profession is rupees 1500. आता याचा दुसरा इफेक्ट काय करावा लागेल? प्रोफेशनचे पैसे वैयक्तिक कामासाठी वापरले, ओके, किंवा वैयक्तिक ट्रॅव्हलिंग साठी वापरले, तर हे काय ट्रीट होणार आहे? ड्रॉइंग. मग हे मी कशातून लेस करेन? लेस. इथं मी काय म्हणेन? ड्रॉइंग्स. काय म्हणणार आहे रे? ड्रॉइंग्स. ब्रॅकेट मध्ये म्हणून टाका याला कोणते? न्यू. किती रुपये? 1500. इथं किती आले? 500. बॅलन्सिंग फिगर इज 500. झालं. ऑल ऍडजस्टमेंट और इफेक्ट ऑफ ऑल ऍडजस्टमेंट इज गिवन. दिल्या का? दिल्या. नाउ क्लोज दी बुक्स ऑफ रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. फर्स्ट क्लोज दी रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. विच साइड इज मोर? क्रेडिट साइड इज मोर. अमाउंटिंग टू रुपीज किती आहे? 74,000. पुट दिस टोटल ऑन रिसिप्ट साइड. हेच मी कुठे घेणार? रिसिप्ट साइडला. किती फरक आला इथं? 40. किती आला रे? 4700. हा जो फरक मिळाला ते काय असणार आहे आता? वेअर वी ट्रान्सफर सच सरप्लस ट्रान्सफर्ड टू वेअर? कॅपिटल. कुठे ट्रान्सफर करू आम्ही हे? नीड टू ट्रान्सफर. मग कॅपिटल मध्ये हा ऍड करावा लागेल ना. ऍड सरप्लस अमाउंटिंग टू रुपीज 46,000. 40 किती आहे रे? 46,700. नाउ मेक दी टोटल अँड पुट टोटल इन फ्रंट ऑफ कॅपिटल. किती आली? 47,200. नाउ मेक दी टोटल ऑफ एसेट्स अँड लायबिलिटीज. इट इज ऑलवेज इक्वल. येते का टोटल इक्वल? अमाउंटिंग टू रुपीज 51,800. So here both side of balance sheet is equal. So we solve a correct example. We make a correct solution. Got it? तुम्ही हे सोडवून आणलं होतं. Very good, very nice. Okay, got it? समजलं? Nothing is difficult in accounts of profession. You just memorize the effects of accrued income. Got it? And memorize one thing, that is must to consider the expenses relating to the profession. Got it? समजलं? Okay, in next lecture we solve another example on accounts of profession. Okay, so thank you very much.